मी आज तुम्हाला ना एक पारंपरिक पद्धतीने माडगं कशा पद्धतीने करायचं ते सांगणार आहे. तर इथं मी हुलगं व्यवस्थित नीट करून भाजून घेतलं होतं आणि गिरणीतून दळून आणले. आणि आता मला हे माडगं करायचे, तर थोडंसं याला पाण्यात असं आपण बेसन पोळीसारखं करून घ्यायचं, म्हणजे असं पातळ. आणि इकडं दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आपण. आणि पाणी गरम झाल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये ते जे आपण कालवलेलं माडग्याचं पीठ आहे ना, तर ते त्याच्यामध्ये टाकायचं आपण आणि वैरायचं. आपण बेसन कशा पद्धतीने वैरतो तसं वैरून टाकायचं, म्हणजे गाठी होऊन द्यायच्या नाही तर. आणि हलवत राहायचं. आणि पहिल्यांदा जास्त वेळ हलवायचं आणि नंतर बारीक गॅसवरती तुम्ही शिजून देऊ शकताय त्याला. परत त्याच्यामध्ये मी हलवते कशी बघा, आता हलवले की बरोबर त्याच्या गाठी मोडल्या जातात, म्हणजे गाठी होत नाहीत. पहिल्यांदा पटपट पटपट हलवायचं. मग बारीक गॅसवरती तुम्ही कशात पण करू शकता. आता नंतर गूळ टाकायचा तुमच्या गोडीप्रमाणे, कमी जास्त, म्हणजे तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडासा जास्त टाकायचा, मध्यम आवडत असेल तर मीडियम टाकायचा. किंवा तुम्हाला जर जिरी मोहरी टाकूनसुद्धा करतं कोण कोण. जिरी मोहरीची फोडणी द्यायची, लसणाची एक पाकळी आणि जिरी टाकायची आणि तेल टाकायचं, नंतर पाणी टाकायचं. तसं पण कोण करू शकतं, म्हणजे बिगर गोळाचं. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं 1 चमच्यावर मी तूप पण टाकलं, किंवा गरम गरम पेयाला घेताना तुम्ही तूप पण त्याच्यावरती घेऊ शकताय. तर तशा पद्धतीने पण करू शकताय तुम्ही. आणि ही सर्दी खोकल्यासाठी एकदम पारंपरिक पद्धत आहे. पहिल्या वेळेस म्हणजे जर कोणाला सर्दी ही झाली ना, तर अशा पद्धतीनं माडगं करून प्यायचे. तर या थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्हाला खोकला सर्दी वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी पण हा उपाय करू शकताय. तर खूप छान लागतं. लहान मुलांना चालतंय, वयस्कर माणसांना चालतंय, सगळ्यांनाच चालतंय. तर तुम्ही करून बघा एकदा टेस्ट. तर भारी लागतं. सूप प्यायल्यासारखं एकदम. आपण पातळ कसं रव्याचं सूप करतो त्या पद्धतीनं तयार होतं. हे थोड्या वेळ शिजवून दिलं ना, तर तशा पद्धतीने तर असा कलर येतो त्याचा एकदम गव्हाळा गव्हाळा. तर आता तयार झालेला आहे. मी पिऊन बघत आहे की कसं झालं आहे. तर छान झालेलं आहे एकदम. तुम्ही पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दळू शकता, किंवा मिक्सरवर तुमचं व्यवस्थित बारीक होत असेल तर मिक्सरवर सुद्धा घरी तुम्ही हुलगं बारीक करू शकताय. पण आधी भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर करायचं. तर कशी वाटली छोटीशी रेसिपी ती नक्की सांगा. आवडली तर लाईक करा.